हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हाव आर यू ऑल? कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आणि आज आहे हरतालिका आणि आजच्या दिवसाची मस्त अशी सुरुवात देवपूजा करून करते आहे मी. तर सर्वांना च्या घरी गणपती बाप्पा आले असतील तर सर्वांना तुमच्या सगळ्यांचेच माझ्या चॅनलवरती स्वागत. तुमच्या बाप्पासाठी सुद्धा खूप खूप प्रेम. ज्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आला आहे. आज आहे हरतालिका आणि आजच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री 12च्या आसपास म्हणजे 12 नंतर आमचा गणपती घरी येतो आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी बसणार आहे पण आदल्या दिवशी येतो. तर ही आहे माझी तुळस. मी तुम्हाला बोललं होतं की मी हे शेअर करेन. तर माझी तुळस आहे व्यवस्थित आणि मस्त आहे. प्रार्थना करून मी लावली होती. तर बिलकुल पण ही खराब पण झालेली नाही आणि उंदीर मामाने खाल्ली नाही, कारण उंदीर मामा घरी येणार आहेत. त्याच्यामुळे त्या आनंदाने बाप्पाने त्या तुळशीला मस्त असं ठेवलेलं आहे. सो आज आहे पूर्ण दिवस उपवास, म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत उपवास आहे आणि त्याच्यामुळे आज मनही प्रसन्न आहे, घरही प्रसन्न आहे आणि खूप छान असं वातावरण आहे. तर सर्वांची तयारी चालू आहे. तर वृद्धीचे पप्पा होते, ते वृद्धीचे केस जरा व्यवस्थित करत होते, म्हणजे ओले होते जरा, त्यांचं चालू होतं. आणि आम्ही सगळे संध्याकाळी रात्रीच्या डायरेक्ट व्हिडिओ घेतला आहे मी आणि 10 वाजले साधारणतः आणि आम्ही सगळे मस्त असे कपडे वगैरे घालून तयार झालेलो आहे, कारण आता जायचं आहे बाप्पा आणण्यासाठी. सो आमचा जरा टेम्पो आहे तो येईपर्यंत आम्ही वेट करतो आहे, कारण खाली भरपूर पाऊस पण येतो आहे आणि साधारणतः 7-8 किलोमीटर अंतर लांब आहे. तर 2 मूर्त्या आहेत आमच्या, तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये. तर डेकोरेशन बघा आणि कसं आहे नक्की सांगा कमेंट करून. तुम्हाला आवडलं तर डेकोरेशनचा पण व्हिडिओ येईल, बट ह्याच्यानंतर येईल तो व्हिडिओ. सो ह्या व्हिडिओला मस्त असं प्रेम द्या, छान छान कमेंट करा. आणि आमच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे मस्त अशी आणि आम्ही जाणार आहे आता गणपती आणण्यासाठी. 2 मूर्त्या आहेत आमच्या, एक मोठी मूर्ती असते आणि एक छोटी मूर्ती असते. तर 2 मूर्ती आहेत, त्याच्यामुळे आम्ही एवढं लांबून तरी ते आपण हातात नाही घेऊन येऊ शकत. सो आम्ही दरवर्षीच असतं की आमचा टेम्पो बुक केलेला असतो, तर तो येईपर्यंत आम्ही वाट बघतो आहे. सो फायनली आमचा टेम्पो आलेला आहे आणि आम्ही आता सगळे चाललेलो आहे खाली. तर आमचं घर जे आहे ना असं चमकतं आहे पूर्ण. बाप्पा येणार या खुशीने ना घर, मन, सर्वच गोष्टी अशा चमकत आहेत ना, खूपच छान. म्हणजे एवढं छान वातावरण झालं आहे ना घरामध्ये, जसं म्हणजे खूपच सांगताच येत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. सो हे सगळे आहे माझी फॅमिली आहे. तर ही आहे माझी नणंद, माझ्या नंदेचे दीर आहे ते. हे सगळे तुम्ही बघितलं असेल पाठीमागे व्हिडिओजमध्ये, व्लॉगमध्ये आहेत माझ्या. ही सगळी आमची फॅमिली आहे आणि आम्ही सगळे आता चाललेलो आहोत. सो व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. चला तर भेटूया मग पुढे. सो आम्ही गणपती पिकअप केलेला आहे, म्हणजे आमचा गणपती घेतलेला आहे. हा आहे आमचा टेम्पो आणि मोठी मूर्ती आहे आणि ही छोटी मूर्ती आहे. तर सगळी जी चिल्लर आहे, छोटी छोटी मुलं, सगळ्यांनी ही मूर्ती पकडलेली आहे आणि आम्ही पाठीमागे मस्त जयघोष करत येतो आहे पाठीमागून चालत. तर आम्ही 7-8 किलोमीटर अंतर होतं, तेवढं आम्ही सगळे पायी पायी चालत आलो आहे आणि विदाऊट चप्पल सगळेजण चालत आलेत आणि तिथून येऊन पुन्हा 5 माळ्यावरती चढलो आहे. म्हणजे अजूनही हातपाय असे थरथर कापतात आमचे. एवढं म्हणजे बाप्पा येणार ही खुशीच वेगळीच आहे आमच्या घरामध्ये, कारण बाप्पाचं तेवढं आहे आमच्यावरती खूप. म्हणजे बाप्पाच्या कृपेने आमचं सगळं काही चांगलंच आहे आणि मस्तच आहे. आणि बाप्पाची खुशी म्हणजे आम्ही जसं गणपती जातात तेव्हापासून पुढच्या येण्याची वाट बघतो ना, तेव्हापासून आमचं जे चालू असतं हर गोष्टीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी चालू असतं, हे असं करायचं, हे असं करायचं. आम्ही वर्षभर तयारी करतो बाप्पा येण्याच्या ह्या 7 दिवसासाठी ना, आम्ही वर्षभर तयारी करतो आणि खूप आनंदात असं आमचं बाप्पाचं सेलिब्रेशन असतं, येण्याचं सेलिब्रेशन असतं, जाण्याचंही असतं. सो तुम्हाला व्हिडिओज कसे वाटले ते नक्की सांगा. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आला, कारण वेळच नव्हता. तुम्हाला तर माहीत आहे, घरात डेकोरेशन असेल, काम असेल तर वेळ भेटत नाही. सो व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.
आणि आता इथून पुढे पुन्हा 5 माळ्यावरती चढायचं आहे आणि वरतीही तुम्ही डेकोरेशन बघा. आणि अशा प्रकारे आमचा पप्पा घरी आलेला आहे आणि आनंद काही गगनात मावत नाही आहे. मस्त अशी मज्जा येणार आहे 7 दिवस. तर व्हिडिओज बघायला स्किप करू नका, शेवटपर्यंत पूर्णपणे बघा, कारण शेवटी पप्पाचं तोंड तुम्हाला बघायला भेटेल. कारण दुसऱ्या दिवशी आम्ही ओपन करतो, पण आदल्या दिवशी मी दोन्ही दिवसा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा जेव्हा बाप्पाचं मी दर्शन घेतलं आहे, जेव्हा प्रतिष्ठा होते, स्थापना केलेली आहे, त्याच्यानंतरनं एक मी व्हिडिओ घेतला आहे आणि तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे. नंतर तर तुम्हाला बघायलाच भेटतील आणि लाईव्ह व्हिडिओ मी टाकलेला आहे, तिथे पण बघू शकता, त्याच्यामध्ये पण आहे. सो असा आहे आमचा आजचा हा व्हिडिओ आणि आजचा हा व्लॉग. आमच्या बाप्पाच्या आगमनाचा हा व्हिडिओ आहे. आवडला तर नक्की लाईक करा. आणि मी आधी आली होती कारण मला बाप्पाचं जे स्वागत करायचं होतं, ओवाळायचं होतं, अंशवण करायचं होतं आणि नजर काढायची होती. कारण आता बऱ्याच 7-8 किलोमीटर अंतरापासून आम्ही आलेलो आहे, तर बाप्पाची नजर काढणे फार गरजेचं असतं. सो हे आहे माझ्या हजबंड आणि हा माझा त्या साईडला आहे माझा भाऊ आणि इकडे आहे माझी नणंद. तर आमचे असे 3 जण आहे, त्यांनी गणपती पकडलेला आहे. तर तुमच्याकडे गणपती बसवतात का नक्की कमेंट करा. आणि तुम्ही कशाप्रकारे बसवता किंवा तुमचे प्राणप्रतिष्ठा कशी असते, म्हणजे कसं तुम्ही आदल्या दिवशी आणता की दुसऱ्या ज्या दिवशी गणपती बसणार असतो त्या दिवशी आणता, नक्की सांगा मला. आणि चला तर मग
सो अशा प्रकारे होता आजचा हा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आमच्या बाप्पाची मूर्ती कशी आहे, आमचा बाप्पा कसा आहे तो नक्की कमेंट करून सांगा. चला आता मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.